नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं 5 मिनिट इंग्लिश या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सब्जेक्ट प्रोनाउन, ऑब्जेक्ट प्रोनाउन, पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह अँड पजेसिव्ह प्रोनाउन यांच्यामधला काय फरक आहे ते बघणार आहोत। तर वाक्यामध्ये येणारे जे कर्ता आहे त्याला आपण सब्जेक्ट प्रोनाउन म्हणतो, जसं की आय, वी, यू, दे, ही, शी, इट, नेम। तर या ठिकाणी मित्रांनो तर सब्जेक्ट म्हणून वाक्यामध्ये येत असते हे आपल्याला माहिती आहे, पण आय, मी, माय आणि माइन, वी, अस, आवर आणि आवर्स याच्यातला काय फरक आहे आणि याच्यातला काय फरक आहे हे आपण आज समजून घेणार आहोत। तर बघा, या ठिकाणी आयचा अर्थ होतो मी। तर या ठिकाणी बघा वाक्यामध्ये आय एम युजिंग धिस पेन किंवा आय एम ड्रायव्हिंग, आय एम डान्सिंग, आय लर्न, आय टीच या पद्धतीने आपण आयचा वापर ॲज अ सब्जेक्ट म्हणून करू शकतो। ठीक आहे, तर आय हे एक सर्वनाम पण आहे आणि सब्जेक्ट पण आहे। तर या ठिकाणी सब्जेक्ट प्रोनाउन म्हणून आयचा आपण नेहमी वापर करतो। तर त्याच्यानंतर मी जर असं वाक्य म्हटलं की माय फ्रेंड गेव मी धिस पेन, माझ्या मित्राने मला हा पेन दिला, तर मला साठी आपण काय वापरलं या ठिकाणी, तर मला साठी वापरलं या ठिकाणी मी। तर ह्या वाक्यामध्ये आपण मी वापरलेला आहे। मी म्हणजे मला आणि आय म्हणजे काय, तर मी। आयचा अर्थ होतो मी, जो वाक्याच्या आपण सुरुवातीला घेतलेला आहे, परंतु या ठिकाणी मी कुठे घेतला आहे, मध्ये घेतलेला आहे, म्हणजे मला दिलेला आहे। ठीक आहे, सो आता यानंतर मला काय दिलेलं आहे, तर पेन दिलेला आहे। तर बघा या ठिकाणी, ठीक आहे, काय दिलेलं आहे ते आपण नंतर घेतलेलं आहे। सो माय फ्रेंड गिव्ह मी धिस पेन, हा पेन। त्याच्यानंतर आहे पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह, म्हणजे आय, मी आणि नंतर अजून आहे त्याचा प्रकार माय। तर याचा अर्थ काय आहे की मायचा अर्थ होतो माझा, माझे, माझी, माझे, माझा, माझी। तर माय, सो धिस इज माय कार। तर बघा या ठिकाणी याला म्हणतो आपण पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह, म्हणजे याच्यानंतर माय या शब्दाच्या नंतर एखादं नाऊन येत असतं, लक्षात ठेवा। तर कार हे एक नाऊन आहे, बरोबर। सो ही इज माय फ्रेंड, मायच्या नंतर फ्रेंड पण येऊ शकतं, फ्रेंड हे पण एक नाऊन आहे। तर अशा पद्धतीने दिस इज माय स्कूल, स्कूल हे एक नाऊन आहे। तर या ठिकाणी मायच्या नंतर ऑलवेज एखादं नाऊन येत राहतं, म्हणजेच काय त्या नाऊनबद्दल सांगतं की हे कोणाचं आहे। ओके, तुझं आहे की माझं आहे, मग माझं आहे म्हणून या ठिकाणी माय, नाही का। माझे वडील, माय फादर। तर अशा पद्धतीने माझा भाऊ, माझी बहीण या अर्थाने माझा, माझे, माझी। त्याच्यानंतर आहे पजेसिव्ह प्रोनाउन, त्या ठिकाणी माइन। बघा आय, मी, माय, माइन, तुम्ही असं पाठ करायचं, आय, मी, माय, माइन याचा वाक्यामध्ये आपल्याला नेहमी वापर करायचा आहे मित्रांनो। तर धिस बुक इज माइन। तर या ठिकाणी बघा इथं सुद्धा माझे आहे आणि इथं सुद्धा माझे आहे, पण फरक आहे की माझे स्वतःचे। पजेसिव्ह म्हणजे या ठिकाणी मालकी आपण सांगत आहोत की हे माझं बुक आहे की नाही। जसं की ही माझी कार आहे, दिस इज माय कार, पण या वाक्यामध्ये असं नाही आहे की माझी स्वतःची कार आहे, मी भाड्याने पण आणली असेल किंवा मी मित्राची आणली असेल, काहीतरी असेल म्हणून आपण म्हणतो की दिस इज माय कार, याच्यावरून क्लिअर होत नाही। पण इथून क्लिअर होतं बघा, दिस बुक इज माइन। माइन म्हणजे काय, तर माझे स्वतःचे आहे, माझ्या मालकीचे आहे। तर या अर्थाने, आणि जेव्हा आपण माइन वापरलेला आहे त्याच्यानंतर कुठलंही नाऊन येत नाही, इकडे कुठलं तरी नाऊन येतंय, जसं मी मगाशी सांगितलं, जसं की माय ब्रदर, माय सिस्टर, माय बुक, माय पेन्सिल, माय वॉच या पद्धतीचं। आणि या ठिकाणी माइन, दिस बुक इज माइन, दिस वॉच इज माइन, दिस पेन्सिल इज माइन, आहे की नाही। तर या पद्धतीने हे माझं आहे। जेव्हा स्वतःचं आहे असं आपल्याला म्हणायचं असेल त्यावेळेला आपण हे म्हणणार आहोत माइन। त्याच्यानंतर या पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी पुढचं आहे वी। आयच्या नंतर आपण घेऊया वी। लक्षात असं ठेवायचे, वी, अस, अवर, अवर्स। जसं की आय, मी, माय, माइन, वी, अस, अवर, अवर्स। तर या ठिकाणी ह्या शेवटी इथं एस लागणार आहे, लक्षात ठेवा। हे दोघे सेम असणार आहेत, अवर, अवर, पण इथं एस लागणार आहे, म्हणजे आमचे स्वतःचे। जसं की वी म्हणजे आम्ही, आपण हे वाक्यामध्ये येतं की वी आर प्लेइंग, वी वेंट टू पुणे, वी वेंट टू दिल्ली। तर या पद्धतीने बघा सब्जेक्ट नंतर हे वाक्यामध्ये येणारा कर्ता आहे वी, म्हणजे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे। त्याच्यानंतर अस केव्हा वापरतो की आम्हाला, जसं की राम कॉल्ड अस, रामने आम्हाला बोलवलं। ठीक आहे, राम इज आवर फ्रेंड, या ठिकाणी आपण राम हा आमचा मित्र आहे, नाही का। सीता इज आवर सिस्टर, सीता ही आमची बहीण आहे, तर आपण आमची, नाही का। मिस्टर पाटील इज आवर अंकल, मिस्टर पाटील जे आहेत ते आमचे काका आहेत, सो आमच्यासाठी आपण म्हणूया अवर। तर या ठिकाणी मित्रांनो आमचा, आमची, आमच्यासाठी आपण घेतो अवर। तर या ठिकाणी मी नेहमी सांगेल की तुम्हाला अवर नंतर कुठलं तरी एक नाऊन आहे, जसं माय नंतर इकडे नाऊन आहे, पण इकडे तसं होणार नाही। धिस हाऊस इज आवर्स, हे आमचं घर आहे,
बघा इथं पण आमचं आमची आमचे आहे, इथं पण आमचं आमची आमचे आहे, पण ते स्वतःचं असणार आहे. आमचं आमचे आमचे पण जेव्हा स्वतःचं आहे असं म्हणायचं असेल मग तेव्हा आपण म्हणणार दिस हाऊस इज आवर्स, नाही का. दिस कार इज आवर्स. तर ह्या पद्धतीने दिस बिल्डिंग इज आवर्स, ह्या पद्धतीने आपल्याला हा फरक समजून घ्यायचा आहे मित्रांनो. तर लक्षात ठेवायचं आहे की वी, अस, आवर, आवर्स. त्याच्यानंतर आहे आय, वी, त्याच्यानंतर यू. आपण नेहमी हाच क्रम लक्षात ठेवतो की आय, वी, यू, दे, ही, शी, इट, नेम, म्हणजे आपल्याला पाठ करायला पण सोपं राहील. सो यूचा अर्थ होतो की यू वर्क हार्ड, तू कठीण मेहनत घेतो. तर या पद्धतीने यू वर्क हार्ड. तर यू हा वाक्यामध्ये सुरुवातीला येणारा कर्ता आहे. यू आर प्लेइंग, यू आर टॉकिंग, ह्या पद्धतीचे अनेक वाक्य बनू शकतात. त्याच्यानंतर जर मला सांगायचं असेल की शी विल कॉल यू, ती तुला फोन करेल, म्हणजे ती तुला कॉल करेल, किंवा ती कॉल करणे म्हणजे हाक मारणे पण आहे, ती तुला हाक मारेल असं पण होईल. तर तुलासाठी आपल्याला काय घ्यायचं या ठिकाणी, पुन्हा यूज घ्यायचं आहे. बघा शी विल कॉल यू. तर या वाक्याचा अर्थ काय झाला की ती तुला कॉल करेल, म्हणजेच काय या ठिकाणी तुलासाठी घेतलेले आपण यू. ती तुम्हाला कॉल करेल तरी असेल शी विल कॉल यू. तर तुम्हाला, तुला जेव्हा असं येईल त्यावेळेला आपल्याला यू वापरायचं आहे. तर त्याच्यानंतर युअर, युअर, तुझे, तुझा, तुझी, तुझे, तुझा, तुझी, तुझे, तुझा, तुझी, तुझे, हे आपल्याला घ्यायचं आहे. आय गॉट युअर ॲड्रेस, मला तुझा पत्ता मिळाला. तर या ठिकाणी तुझा, नाही का. आय गॉट युअर पेन, मला तुझा पेन मिळाला. तर या ठिकाणी तुझा, तुझी, तुझ्यासाठी आपण काय घेणार आहोत, युअर, युअर घेणार आहोत मित्रांनो. तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर युअर्स, इथं येस नाही आहे, इथं येस आहे, म्हणजे काय स्वतःच्या मालकीचे, तुझे, तुझे स्वतःचे. सो इज दॅट पेन युअर्स, नाही का, तो पेन तुझा आहे का. धिस इज युअर्स, हे तुझं आहे, युअर्स. बघा युअर्स नंतर आपण कुठलंही नाऊन घेतलेलं नाही आहे. तर या ठिकाणी युअर्स नंतर एखादी वस्तूचं नाव, एखादं नाऊन येत असतं. तर जसं या ठिकाणी युअर ॲड्रेस, आय गॉट युअर ॲड्रेस, तुझा, तुझी, तुझे. इथं मात्र युअर्स असेल तर तुझे स्वतःचे. त्यानंतर बघूया मित्रांनो, आय, वी, यू च्या नंतर दे. तर देचा अर्थ होतो ते, म्हणजे अनेक वचनी आहे या ठिकाणी, सर्वनाम आणि वाक्यामध्ये येणारा कर्ता सुद्धा. जसं की दे आर प्लेइंग, खेळण्याची क्रिया कोण करतं, तर कर्ता. सो दे, दे हा कर्ता आहे, दे आर प्लेइंग. तर या ठिकाणी हे वाक्य असे अनेक वाक्य असू शकतात देवरून. त्याच्यानंतर त्यांना, त्यांनासाठी आपण म्हणतो देम. सो आय विल कॉल देम, मी त्यांना बोलवेन, मी त्यांना हाक मारेल. आय विल प्ले विथ देम, मी त्यांच्याशी खेळेल. तर या ठिकाणी देमचा वापर झाला आहे. सो त्याच्यानंतर देअर, त्यांचा, त्यांची, त्यांचे, त्यांचा, त्यांची, त्यांचे. आय ॲक्सेप्टेड देअर इन्व्हिटेशन, नाही का, मी त्यांचं इन्व्हिटेशन स्वीकारलं, तर त्यांचे इन्व्हिटेशन स्वीकारलं. दे आर प्लेइंग देअर फेवरेट गेम, ते त्यांचा फेवरेट गेम खेळत आहेत, नाही का, आवडता खेळ खेळत आहेत. सो बघा दे, देम, देअर, देअर्स. आता देअर्स म्हणजे काय, त्यांचा स्वतःचा, मालकी सांगणारी एखादी गोष्टीवर, नाही का. दिस फार्म इज देअर्स, हे शेत त्यांचं आहे. दिस बिल्डिंग इज नॉट देअर्स, नाही का, ही बिल्डिंग त्यांची नाही, ही इमारत त्यांची नाही. तर हे असं लक्षात ठेवायचं आहे, दे, देम, देअर आणि देअर्स, हा फरक आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पुढचं आहे ही. ही म्हणजे तो आपल्याला माहिती आहे कर्ता म्हणून वाक्यामध्ये येत असतो, सर्वनाम आहे. सो ही इज ही इज टॉकिंग. तर हे टॉकिंग आहेत की तो बोलत आहे. ही इज वॉकिंग, तो चालत आहे. ही इज स्पीकिंग, तो बोलत आहे. ही इज रनिंग, तो धावत आहे. अशा पद्धतीचे अनेक वाक्य. पण हिमचा अर्थ होतो त्याला. बघा तो, त्याला, त्याचा, त्याची, त्याचे आणि त्याचा स्वतःचा, असा हा क्रम लक्षात ठेवायचा आहे. आय एम टेलिंग हिम, आय एम टेलिंग हिम, मी त्याला सांगत आहे. तर या ठिकाणी त्यालासाठी आलेला आहे हिम, आय एम टेलिंग हिम. आता हिजचा अर्थ होतो त्याचा, त्याचे, त्याची, त्याचा, त्याची, त्याचे. तर या ठिकाणी वाक्य घेऊया आपण, हिज फोन इज रिंगिंग, त्याचा फोन वाजत आहे. बघा त्याचा फोन वाजत आहे. आता जरी तो त्याचा स्वतःचा वाजत असेल, बघा मित्रांनो, त्याचा स्वतःचा वाजत असेल तरी आपण इथं काय म्हणणार, हिज फोन इज रिंगिंग. परंतु जर त्याचा फोन आहे, हा त्याचा फोन आहे, सो तेव्हा आपण काय म्हणणार, धिस पेन इज हिज
दिस मोबाईल इज हिज, या पद्धतीने. आय एम युजिंग हिज पेन, आय एम युजिंग हिज पेन, मी त्याचा पेन वापरत आहे. तर या ठिकाणी हिज म्हणजे बघा यामध्ये दोघांमध्ये फरक काहीच नाही आहे स्पेलिंगमध्ये. इथं पण एच आय एस हिज, इथं पण एच आय एस हिज. पण याचा वापर कसा करायचा आपल्याला की नो नाऊन विल बी देअर आफ्टर दिस पजेसिव्ह प्रोनाऊन. तर याच्यानंतर कुठलंही नाऊन येत नाही आणि पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह ऑलवेज फॉलोड बाय अ नाऊन. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सो दिस पेन इज हिज, दिस शर्ट इज नॉट हिज, हे त्याचं शर्ट नाही आहे, त्याचं स्वतःचं नाही आहे. तर या पद्धतीने आपल्याला हिजचा असा वापर करायचा आहे की शेवटी नाऊन येणार नाही. त्याच्यानंतर बघूया पुढे आय, वी, यू, दे, ही, त्याच्यानंतर येईल शी. तर मित्रांनो या ठिकाणी शीचा अर्थ होतो ती, शी इट्स अ मँगो, ती एक आंबा खात आहे. तर यानंतर शी, हर, हर आणि हर्स असा क्रम लक्षात ठेवायचा आहे. हर म्हणजे तिला, वी कॉल्ड हर, आम्ही तिला बोलावले किंवा आम्ही तिला हाक मारली किंवा आम्ही तिला फोन केला, सेम वाक्य आहे, वी कॉल्ड हर. तर या ठिकाणी तिला. तर सब्जेक्टची या ठिकाणी द्वितीय असते, जसं की आय असेल तर मला म्हणजे मी, वी असेल तर आम्हाला म्हणजे अस, जसं दे असेल तर त्यांना म्हणजे देम. तर हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. अमन इज आस्किंग हर, अमन तिला विचारत आहे. तर या ठिकाणी हरचा अशा पद्धतीने वापर करायचा आहे. त्याच्यानंतर बघूया पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्हमध्ये हरचा वापर कसा होतो. हरचा अर्थ होतो तिचा, तिची, तिचे. इथं फक्त तिला आणि इथं आहे तिचा, तिची, तिचे. इथं दोघांमध्ये सेम स्पेलिंग आहे. परंतु हर सिस्टर इज अ डॉक्टर, तिची बहीण डॉक्टर आहे नाही का. तिचे वडील इंजिनियर आहेत, सो हर फादर इज ॲन इंजिनियर. तर ह्या पद्धतीने नाही का. तर तिचा भाऊ शिक्षक आहे, हर ब्रदर इज अ टीचर. तर ह्या पद्धतीने तुम्ही या असा वापर करायचा आहे. हर मोबाईल इज एक्सपेन्सिव्ह, ह्या पद्धतीने वापरू शकतो आपण. आता तिचं एखादी वस्तू स्वतःची आहे असं सांगायचं असेल तर त्यावेळेला द मोबाईल इज हर्स, हा कोणाचा मोबाईल आहे तर त्यावेळेला द मोबाईल इज हर्स. द बुक इज हर्स, हे तिचं पुस्तक आहे, द बुक इज हर्स. ह्या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. शी, हर, हर, हर्स हे आपल्याला वाक्यामध्ये वापरताना लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आहे इट. तर इटचा वापर आपण वस्तू आणि प्राण्यांसाठी घेत असतो, तो, ती, ते. जसं की या ठिकाणी दिस इज माय बुक, इट इज ऑन द टेबल. तर हा इट मी वापरला या ठिकाणी पुस्तकासाठी. उदाहरणार्थ दुसरं उदाहरण बघूया. द कॅट इज स्लीपिंग, इट लुक्स कम्फर्टेबल. तर इट्स रेफर्स टू द कॅट, बरोबर आहे. तर ह्या ठिकाणी इट म्हणजे त्याला आणि तिला. जसं की या ठिकाणी दिस इज रेड पेन, डोंट यूज इट, हा लाल पेन आहे त्याला वापरू नको. तर या ठिकाणी इट. कॅट इज हंग्री, इट नीड्स फूड, नाही का. कॅटला भूक लागलेली आहे, तिला खाण्यासाठी गरज आहे. इट्स, आता याचा अर्थ होतो की त्याचा, त्याची, त्याचे. जर आपण वस्तू किंवा निर्जीव वस्तू स्त्रीलिंगी पुल्लिंगी असेल तर त्याचा, त्याची, त्याचे. स्त्रीलिंगी असेल तर तिचा, तिची, तिचे. जसं की द डॉग एट इट्स फूड, नाही का. इट्स, इट्स म्हणजे काय त्याचे, त्याने त्याचं जेवण केलं किंवा अन्न खाल्लं. इट्स म्हणजे त्याचे, तिचे, स्वतःचे. द पार्टी हॅज अनाउन्स्ड अ सिम्बॉल ऑफ इट्स, बघा इट्स म्हणजे त्यांचं स्वतःचं, पार्टीने काहीतरी चिन्ह अनाऊन्स केलेलं आहे असं वाक्य आहे. द पार्टी हॅज अनाउन्स्ड अ सिम्बॉल ऑफ इट्स, आहे की नाही. त्याच्यानंतर असे अनेक उदाहरणं आपण घेऊ शकतो की द कंपनी हॅज अ प्राऊड ऑफ इट्स एम्प्लॉईज. तर ह्या पद्धतीने आपण इट्सचा वापर पाहिलेला आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला हे थोडे थोडे जे बारकावे आहेत ते समजले असतील अशी आशा करतो. व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला नक्की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया अशाच एका माहितीपूर्ण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.